शाळेत कामानिमित्त आलेल्या महिलेचा संस्था चालकाने मोबाईल क्रमांक घेतला. त्यावर संपर्क साधून लातूर येथे लॉजवर बोलावले. तिची वाट पाहत तो लॉजमधील खोलीत बसला होता. महिलेऐवजी पोलिसांनीच खोलीचा दरवाजा ठोठावला व त्याला ताब्यात घेऊन येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. लातूर तालुक्यातील एका गावात शासकीय सेवेत असलेली महिला 19 फेब्रुवारीला कानडी बोरगाव येथील एका संस्थेमध्ये कामानिमित्त गेली होती. तेथे कानडी बोरगावचा संस्था चालक बाबूराव जाधव याने ओळख काढून तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर तो वारंवार मेसेज करून तिला भेटण्याचा आग्रह धरू लागला. एकदा मॉर्निंग वॉकसाठी गेलेली असताना त्याने तिचा पाठलाग केला व तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. वारंवार मेसेज फोन करून त्रास देत असल्यामुळे महिलेने मुरुड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना आपबीती सांगत असतानाच तिला जाधवचा फोन आला. त्याने तिला लातूरच्या एका लॉजवर यायला सांगितले. आपल्या समोरच फोन आल्याने पोलिसांनी सापळा रचला. बाबुराव जाधवशी फोनवर बोलत राहायचा सल्ला पोलिसांनी महिलेला दिला आणि एक पथक तात्काळ लातूरकडे रवाना झाले. पोलीस लातूरला पोहोचेपर्यंत अनेक वेळा फोन करून कुठपर्यंत आलीस अशी विचारणा जाधव करीत होता. लातूरला दयानंद महाविद्यालयासमोरील एका लॉजच्या खोलीत बसून जाधव महिलेला फोन करत असल्याचे पोलिसांना समजले होते. पोलीस तिथे पोहोचले आणि खोलीचा दरवाजा ठोठावला. महिला आली असे वाटल्याने त्याने दरवाजा उघडला. मात्र समोर पोलीस दिसताच त्याची घाबरगुंडी उडाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मुरुड पोलीस ठाण्यात आणले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारच्या नवीन अपडेट करता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.